1978 साली भारतामध्ये आपले पहिले टेस्ट ट्यूब बाळ जन्माला आले होते, परंतु त्या ऐतिहासिक कामगिरी मागील डॉक्टरांना कधीही अधिकृत ओळख मिळाली नाही. 3 ऑक्टोबर 1978 रोजी भारताने वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला. देशातील पहिले टेस्ट ट्यूब बाळ दुर्गाजीला कानुप्रिया अग्रवाल असेही ओळखले जाते, तिचा जन्म झाला. या क्रांतिकारी यशामागे होते वैज्ञानिक डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. हे यश UK मध्ये जन्मलेल्या पहिल्या IVF बाळ लुईस ब्राउनच्या जन्मानंतर अवघ्या 67 दिवसात आपल्या देशाला मिळाले होते. त्या काळात भारतात IVF ही संकल्पनाच बहुतेक लोकांसाठी अपरिचित असताना भारताने कोणताही गाजावाजा न करता आणि कोणतीही ओळख न मिळवता जागतिक वैज्ञानिक पातळी गाठली होती. डॉक्टर मुखोपाध्याय यांनी कोणतेही सरकारी अनुदान, परदेशी तंत्रज्ञान किंवा आधुनिक वैद्यकीय सुविधा नसतानाही हे संशोधन केले होते. त्यांनी स्वतःचे भ्रूण गोठवण्याचे उपकरण तयार केले आणि अशा हार्मोनल पद्धतीचा वापर केला ज्या आजही IVF उपचारांचा भाग आहेत. आज जिथे महागड्या लेप्रोस्कोपिक प्रक्रियांचा वापर केला जातो, तिथे त्यांनी अत्यंत सोपी आणि कमी खर्चाची ट्रान्सव्हॅजायनल पद्धतीचा वापर स्त्रीबीज मिळवण्यासाठी केला. आज भ्रूण संरक्षक प्रक्रिया एम्ब्रियो प्रिझर्वेशन यशस्वी IVF साठी अत्यावश्यक मानली जाते. पण अनेक दशकांपूर्वीच या भारतीय डॉक्टरांनी आपल्या कार्यातून तिचे महत्त्व सिद्ध केले होते. मात्र पाठिंब्याऐवजी त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांच्या संशोधनाची दखल माध्यमांनी घेतल्यानंतर नोव्हेंबर 1978 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने चौकशी समिती स्थापन केली. पण या समितीतील अनेक सदस्यांना IVF संशोधनाचे मूलभूत ज्ञानही नव्हते. डॉक्टर मुखोपाध्याय यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावले गेले, त्यांचे काम नाकारले गेले आणि त्यांच्या संशोधनाला अधिकृत मान्यता कधीच देण्यात आली नाही. आज भारतात दरवर्षी हजारो कुटुंबे IVFच्या माध्यमातून पालकत्व अनुभवतात, परंतु फार थोड्या लोकांना माहित आहे की हे यश एका वैज्ञानिकाच्या अमूल्य योगदानातून मिळाले आहे, जो आपल्या काळाच्या खूप पुढे होता. पण दुर्दैवाने त्याला कोणताही संस्थात्मक पाठिंबा मिळाला नाही. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांची कथा आपल्याला हे सांगते की वैज्ञानिक प्रगतीला नेहमीच त्वरित मान्यता मिळेलच असे नाही, विशेषतः जेव्हा ती प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देते.